स्क्रब गेलं माझ्या डोळ्यात. हाय, मी उज्ज्वला. तर दिवसाची सुरुवात झाली आहे मस्त असा गुळाचा चहा पिऊन. आज ना मी नाश्त्याला केले होते पोहे. सो पोहे खाते ना मी केली कामाला सुरुवात. त्यानंतर मी डायरेक्ट रात्री किचनमध्ये आले जेवण बनवायला रात्रीच. आता आहे ना माझं काम झालंय आणि मला जेवण बनवायचंय, पण हे येतात 10 वाजता म्हणून मला त्या आधीमध्ये जरा गॅप भेटणार आहे. सो मी आज आहे ना करणार आहे क्लीनअप. सो क्लीनअपसाठी मी असं काही सेटअप लावलेलं. त्यानंतर मी केस वर टांगले कारण पुढे जाऊन मला हे केस इरिटेट करणार हे मला माहीत होतं. त्यानंतर आलो फर्स्ट स्टेपवर, ऑफकोर्स क्लिन्झिंग. ज्यासाठी मी यूज केले हे सेटाफिलचं क्लिन्झर, जे की मी डेली यूज करते आणि माझी स्किन ड्राय असल्यामुळे हे मला खूप छान सूट होतं. सेकंड स्टेपमध्ये होते क्रीम, ज्याने फक्त मसाज करायचं होतं. आणि थर्ड स्टेपमध्ये होतं स्क्रब. सो मी स्क्रब लावून घेतलं. त्यानंतर फेस पुसून घेतला कारण मला स्ट्रीम घ्यायची होती. सो स्ट्रीम घेतली. स्ट्रीम घेतल्यानंतर आहे ना आपले पोर्स ओपन होतात, जेणेकरून आपल्याला ना ब्लॅकेट्स वगैरे काढायला इझी पडतं. सो मी ते ब्लॅकेट्स काढून घेतले. आणि फोर्थ स्टेपमध्ये होता फेस पॅक, जो की 10 मिनिट ठेवायचा होता. आणि लास्ट स्टेपमध्ये होता जेल, जे की मी स्किप केलेलं कारण मला शीट मास्क यूज करायचा होता. मला माहीत नाही क्लीनअपमध्ये शीट मास्क यूज करतात का नाही, पण मला छान वाटत होतं शीट मास्क यूज करून. तर मी विचार केला स्किन केअर तर झाले तर हेअर केअर पण करावं, म्हणून केसातला गुंता काढला आणि केसांना हेअर ऑइल लावून मस्त मसाज करून घेतलं. तर असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.